नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते ह्याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. उद्या निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे, त्यामुळे आज आपण निफ्टीचं पहिल्यांदा विश्लेषण करणार आहोत. तुम्ही बघू शकता आज आपल्याला थोडंसं गॅप अप ओपनिंग किंवा ज्याला आपण फ्लॅट म्हणू शकतो अशा प्रकारचं ओपनिंग बघायला मिळालं. आणि पहिल्या 15 मिनिटांमध्येच आपल्याला कळलं की आज मार्केटमध्ये आपल्याला व्होलॅटिलिटी बघायला मिळणार आहे. याचं कारण पहिल्या 15 मिनिटांमध्ये दोन्ही बाजूला मूव्हमेंट झाली आणि एक डोजी कॅन्डल आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर मात्र मार्केटमध्ये थोडीशी रिकव्हरी आपल्याला झाली आणि आपण जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती ह्या इम्पॉर्टंट लेवलच्या जवळपास आल्यानंतर रेझिस्टन्स घेतला गेला. 19,825 च्या आसपास आपली लेवल होती आणि त्याच लेवलला आल्यानंतर आपल्याला इथे रेझिस्टन्स घेतला गेला. आणि तुम्ही बघू शकता की त्याच दरम्यान कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या इम्पॉर्टंट लेवल असतात, सपोर्ट असतात, रेझिस्टन्स असतात, तर तिथे आल्यानंतर कॅन्डलस्टिक पॅटर्न जो असतो त्याला बारकाईनं त्याच्यावर लक्ष ठेवायचं असतं. तिथे आपल्याला काही ना काही संकेत अवश्य मिळत असतात. तुम्ही इथे बघू शकता काय झालं, ही जी रेड कॅन्डल बनली ह्या रेड कॅन्डलनं मागच्या कॅन्डलला पूर्णपणे कव्हर केलं होतं आणि इथे आपल्याला लक्षात येतंय की बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झाला होता. जसं जसं तुम्ही मार्केटमध्ये बारकाईनं एक एक कॅन्डल बघत जाणार, प्रत्येक कॅन्डलमध्ये आपल्याला काय होतं हे लक्षात येणार, त्यानंतरच आपल्याला मार्केटला डिकोड करणं शक्य आहे. अन्यथा मार्केटला आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. मार्केट आधी काही ना काहीतरी आपल्याला एक इंडिकेशन देतं आणि त्याच्यानंतर आपल्याला मूव्हमेंट बघायला मिळतात. इथे तुम्ही बघू शकता एकाच नाही तर मागच्या दोन कॅन्डलला जवळजवळ दोन कॅन्डलला आपण असं म्हणू शकतो की एनगल्फ केलं आणि बिअरिश एनगल्फ केलं. एनगल्फ म्हणजे काय, तर पहिली कॅन्डल जी असते त्या कॅन्डलचा जो हाय आणि लो असतो त्या कॅन्डलला पूर्णपणे कव्हर करून आपल्याला दुसरी कॅन्डल तयार होते. तर इथे बघू शकता की जशी आता इथे मी दुसरी कॅन्डल दाखवली आहे, ही कॅन्डलनं मागच्या कॅन्डलचा हायला पण ब्रेक केलं आणि लोला पण ब्रेक केलं. जनरली काय होतं, प्रत्येक कॅन्डल एक तर हाय ब्रेक करते नेक्स्ट कॅन्डल किंवा लो ब्रेक करते. ज्या वेळेला दोन्हीही ब्रेक होतं तेव्हा त्याला एनगल्फिंग म्हणतात. आणि ही जी मोठी कॅन्डल असते ह्याचा रंग कुठला आहे, ह्याचा जर रंग ग्रीन असेल तर ह्याला बुलिश एनगल्फिंग म्हणतात. तेजी होण्याची शक्यता त्यावेळेला जास्त असते. आणि ह्या मोठ्या कॅन्डलचा जर कलर रेड असेल तर त्याला बिअरिश एनगल्फिंग म्हणतात आणि अशा वेळेला मंदी होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही बघू शकता त्यानंतर लगेच आपल्याला सिग्नल आला नाही, पण 2-4 कॅन्डल नंतर आपल्याला सिग्नल आला आणि आल्यानंतर खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. पहिलं टार्गेट आपल्यासाठी खालची इम्पॉर्टंट लेवल म्हणजे 19,750 होतं. दुसरं टार्गेट म्हणजे 19,700 होतं. या 19,700च्या थोडंसं वरच आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली. इथे सुद्धा लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपल्याला असं मोठं सेलिंग झालंय आणि त्यानंतर ही एक ग्रीन कॅन्डल बनली आहे, इनसाइड बार आहे. कायम लक्षात ठेवा, इथे वरच्या बाजूला आपल्याला बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न दिसला, खालच्या बाजूला आपल्याला इनसाइड बार पॅटर्न दिसला. ओके, म्हणजे नेक्स्ट कॅन्डल जी होती त्या कॅन्डलनं हाय सुद्धा ब्रेक केला नाही आणि लो सुद्धा ब्रेक केला नाही आणि ती बुलिश इनसाइड बार होता. त्यामुळे काय झालं, एक तेजी झाली. बरं, दुसरं महत्वाची गोष्ट काय झाली, म्हणजे पहिला संकेत आपल्याला इथे लक्षात आला, ज्या वेळेला आपण सेलिंग केलं असेल पहिल्यांदा संकेत आपल्याला लक्षात आला की आता कदाचित इथे थोडंसं सेलिंग पॉज होऊ शकतं. तिथे आपल्याला सावध होणं आवश्यक आहे. दुसरा संकेत काय मिळाला, इथपर्यंत तुम्ही बघू शकता सेलिंग झालं, परत इथपर्यंत तेजी झाली, परत इथपर्यंत सेलिंग झालं आणि पुन्हा ज्या वेळेला वर जायला लागलं इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनलेला
दिसला असेल. तुम्ही बघू शकता की ह्या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आल्यानंतर वर सुद्धा खूप चांगली तेजी झाली. जवळजवळ ह्याच्या खाली जर स्टॉप लॉस ठेवला असेल तर 1:1 तर नक्की मिळालं. 1:2 पर्यंत सुद्धा आपल्याला इथे टार्गेट मिळू शकलं. तर ह्याचं कारण आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न आहे. म्हणजे मार्केटमध्ये जी मुवमेंट होते त्याच्या आधी आपल्याला एक संकेत मिळत असतो आणि तो संकेत आपल्याला ओळखता आला तर 60 ते 70% वेळा आपल्याला त्यानुसार मार्केटमध्ये मुवमेंट होताना बघायला मिळते. 20% किंवा 30% वेळा असं होतं की सगळे संकेत देऊन सुद्धा मार्केट त्या पद्धतीनं चालत नाही. तर मार्केटमध्ये कायम लक्षात ठेवा की मार्केट इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. इथे 60-70% जरी आपण बरोबर ठरलो पण ते ठरण्यासाठी 100% वेळा आपण प्रयत्न केलेला असावा लागतो. आपण अधेमध्ये जर एखादी गोष्ट वापरत असू तर मग आपल्याला त्याच्यामध्ये लॉसेसच होणार. कारण हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. आपण कंटिन्युअस म्हणजे आपल्याला समजा असं लक्षात आलं की 100 ट्रेड आलेत आणि 100च्या 100 ट्रेड घेतले तर नक्कीच त्यातले 60 ते 70 ट्रेड आपण पॉझिटिव्हमध्ये किंवा प्रॉफिटमध्ये असणार आणि 20 ते 30 ट्रेड आपले लॉसमध्ये असणार आणि तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये राहता. आपण प्रॉफिटमध्ये राहत नाही आपल्यापैकी बरेच जण. ह्याचं कारण आपल्याकडे सातत्य नसतं. आपण कधीतरीच एंट्री घेतो, कधीतरी आपल्याला वाटेल तेव्हा एंट्री घेतो आणि असं करून आपल्याला मार्केटमध्ये यश मिळत नाही. तर मला इथे सांगायचा उद्देश काय होता की मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट होणार असेल तर त्याच्या आधी आपल्याला कसे सिग्नल मिळत असतात. आपली नजर सेट झाली की आपल्याला ह्या सर्व सिग्नलचा अर्थ लक्षात येतो. विश्वास ठेवायचा असतो आणि करायचं असतं. विश्वास ठेवताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की 60 ते 70% वेळा आपल्याला बरोबर येणार आहे. 20 ते 30% वेळा आपल्याला लॉसच बुक करायचा आहे. ही मानसिकता असेल तरच मार्केटमध्ये आपल्याला यशस्वी होता येतं. तर हे झालं निफ्टी मध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली. आता आपण बघणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये उद्या निफ्टीमध्ये एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. तर त्यासाठी मी काय करतोय निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मध्ये नेऊन विश्लेषण करूया. तुम्ही जर इथे बघितलं तर निफ्टीमध्ये आपल्याला काय लक्षात येते. निफ्टीमध्ये आपल्याला प्रचंड व्होलॅटिलिटी होती असं लक्षात येते. कॅन्डलचा आकार बघा, त्या तुलनेत बॉडीचा आकार बघा. ही कॅन्डल बघा, बॉडीचा आकार बघा. तर ह्या सगळ्या कॅन्डलमध्ये अगदी आजची कॅन्डल बघितली तरी लक्षात येईल. पूर्ण कॅन्डलचा आकार बघितला आणि बॉडीचा आकार बघितला, व्होलॅटिलिटी खूप होतीये. याचं कारण असं आहे की आपण आता ह्या एका इम्पॉर्टंट झोन जवळ आलेलो आहोत. साधारण 19,850च्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स आहे. आणि तिथे आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागतोय. आपल्याला कधी सेलिंग येते, कधी तेजी बघायला मिळते. जर समजा इथे आपण निफ्टीमध्ये ज्या स्ट्रॉंग पद्धतीनं टिकतोय आणि बँक निफ्टीमध्ये काय होतंय, बँक निफ्टीमध्ये मात्र थोडंसं आपल्याला निगेटिव्ह दिसतंय आणि त्या दोघांच्या ओढाताणीमुळे आपल्याला असं व्होलॅटिलिटी बघायला मिळते. दोन्हीही इंडेक्स जर एका दिशेनं चालायला लागले तर आपल्याला एक मोठी मुवमेंट मग ती वरच्या दिशेनं असेल किंवा खालच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकेल. 19,850च्या वर जर एक चांगलं क्लोजिंग आपल्याला बघायला मिळालं आणि तो हाय जर दुसऱ्या दिवशी ब्रेक होऊन त्याच्यावर क्लोजिंग आलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं, मग मार्केटमध्ये एक चांगली तेजी निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आजची कॅन्डलचा जर विचार केला, कालची कॅन्डल बघितली असेल तर शूटिंग स्टार कॅन्डल होती. त्यामुळे कालचा लो तुटल्यावर आपल्याला खूप चांगलं सेलिंग बघायला मिळालं होतं. पण आज आपल्याला हॅमर कॅन्डल बनलेली आणि ही पॉझिटिव्ह आहे. आणि साधारण तुमच्या लक्षात येते की ह्या आसपास मागच्या 2 दिवस हाय बनलेला आहे. हा जर ब्रेक झाला आणि ह्याच्यावर क्लोजिंग आलं, पण तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचं आलेलं जे क्लोजिंग आहे हे मागच्या अनेक दिवसातलं हायेस्ट क्लोजिंग आहे. एवढं क्लोजिंग आपल्याला आजपर्यंत 19,800च्या वर सहसा आपल्याला एकदाच इथे क्लोजिंग आलं होतं, पण त्याच्याही पेक्षा वर आज आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालंय. क्लोजिंगला महत्व असतं. त्यामुळे मला अशी आशा वाटते की उद्या जर वर ब्रेकआउट आला तर परवाच्या दिवशी किंवा येणाऱ्या काळामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये निफ्टीमध्ये तेजी होईल. तसं झालं नाही तर हाच रेजिस्टन्स लेवल आहे. इथूनच आपल्याला थोडंसं पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. तर हे झालं निफ्टीमध्ये डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय. आता आपण थोडंसं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये येऊन उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय
काय करू, आजचा जो आपल्याला शेवटचा हाय होता तिथे मी काय करतोय, वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल मार्क करतोय. स्विंग लो होता तिथे मी साधारणपणे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल मार्क करतोय. कारण इथे काय झालंय, तुम्ही आत्ताच बघितलं होतं की इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळालाय. तर ह्या डब्ल्यू पॅटर्नचा आपला स्टॉप लॉस कुठे असणार, ह्या लोच्या थोडासा खाली असणार. ज्यांनी ज्यांनी तेजी केली आहे त्यांनी लक्षात ठेवायचंय की आपल्याला ह्याच्या खाली थोडासा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. उद्या जर मार्केट इथून खाली यायला लागलं आणि खाली जरा वेळ टिकलं तर एक सेलिंग येऊ शकतं, कारण अनेकांचे स्टॉप लॉस आता इथे असणार आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. स्टॉप लॉस कुठे असणार आहेत इतरांचे, हे जेव्हा जेव्हा आपल्याला लक्षात यायला लागेल आणि ती लेवल जर ब्रेक होतीये, ब्रेक झालेली व्यवस्थित आपलं जे क्रायटेरिया आहे त्यानुसार ब्रेक होतीये, तर लक्षात ठेवा एक मोठी मुवमेंट आपल्याला नक्कीच बघायला मिळते. तर ह्या झाल्या दोन इम्पॉर्टंट लेवल. वरच्या बाजूला कुठली लेवल आहे, 19,822, म्हणजे आपण ही 19,825 ची लेवल आहे असं समजणार. खालच्या बाजूला कुठली लेवल आहे, 19,733, आपण ही 19,725 ची लेवल आहे असं समजणार. म्हणजे 19,725, 19,825 अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दोन्ही बाजूला बघायला मिळाल्या. आता वरच्या दिशेनं जातोय, 19,825 च्या वर जर टिकत असेल तर आपल्याला पहिलं जे टार्गेट असणार आहे ते 19,875चं असणार आहे. त्यामुळे आपण 19,875 ला पहिलं टार्गेट मार्क केलं. दुसरं टार्गेट जे असणार आहे ते असणार आहे 19,925 ला. त्यामुळे 19,925 च्या जवळपास आपण दुसरं टार्गेट मार्क करूया. तिसरं टार्गेट असणार आहे 19,975 च्या आसपास. त्यामुळे तिथे आपण तिसरं टार्गेट मार्क करूया. आता इथून खाली येत असू आपण तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 19,725 च्या खाली येत असू तर एक मोठं सेलिंग पुन्हा बघायला मिळू शकतं, आणि मग त्यासाठी आपल्याला पहिलं टार्गेट जे असणार 19,675चं असणार आहे. त्यानंतर दुसरं टार्गेट जे असणार ते 19,625चं असणार आहे. तर त्या पद्धतीनं आपण मार्क करूया. आणि तिसरं टार्गेट असणार आहे ते 19,675चं असणार आहे, 19,575चं असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण खालची 3 आणि वरची 3 टार्गेट मार्क केली आहेत. बाकी तुम्हाला माहिती आहे कुठे ओपन झालं, कुठच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर काय होऊ शकतं. तर हे झालं निफ्टीचं उद्यासाठीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट बघायला सुरुवात करूया. बँक निफ्टीसाठी उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल मी ऑलरेडी मार्क केलेले आहेत. तुम्हाला इथे सुद्धा लक्षात येईल की इथे सुद्धा आपल्याला सेम तसंच झालं, एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. आपली जी इम्पॉर्टंट लेवल होती ती साधारणपणे आपल्याला ह्या आसपास होती. इथे ब्रेकआउट आला, पण ब्रेकआउट आल्यानंतर आपल्याला अपेक्षा असते की ही लेवल ब्रेक झाली पाहिजे. ती लेवल लगेच ब्रेक झाली नाही, एक रिकव्हरी आली. आपण एंट्री न घेतल्यामुळे ही रिकव्हरी आली तरी आपल्याला टेन्शन नव्हतं. ज्या वेळेला इथे ब्रेकआउट आला, इथे आपल्याला आयडियली एंट्री घेणं आवश्यक असतं. त्यानंतर स्टॉप लॉस कुठे लावायचा, आपल्याला ह्याच्यावर स्टॉप लॉस लावायचा आहे. तुम्ही बघू शकता 1:3, 1:4 पर्यंत आपल्याला टार्गेट बघायला मिळालं. त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपण बघू शकतो की इथे सुद्धा एक डब्ल्यू पॅटर्न म्हणून आपल्याला तेजी बघायला मिळाली. मात्र निफ्टीमध्ये खूप चांगली तेजी बघायला मिळाली. निफ्टीची तेजी साधारण पूर्वीचा हाय जिथे आहे त्या तिथपर्यंत पोहोचली. बँक निफ्टीमध्ये मात्र अजूनही थोडीशी आपल्याला तेजी दिसत नाहीये. निफ्टीमुळे थोडंसं ड्रॅग झाल्यासारखं निफ्टीच्या मागे बँक निफ्टीची फरफट वरच्या दिशेनं होताना दिसतेय. तर आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये ठरेल की कोण कुणाला घेऊन कुठे जातो. म्हणजे निफ्टी बँक निफ्टीला घेऊन वर जाते की बँक निफ्टी निफ्टीला घेऊन खाली येते, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. उद्यासाठी आपल्याला इथे वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे ही आहे 43,481. आपण ही 43,475 समजतोय. वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर 43,475 च्या वर टिकलं तर 43,575, 43,675 आणि 43,775 अशी 3 टार्गेट आपल्याला येऊ शकतात. तुम्ही बघू शकता की वरच्या बाजूला साधारणपणे ह्याच आसपास आपल्याला पूर्वी हाय बनलेला होता आणि तिथनं सेलिंग आलेलं होतं. त्यामुळे वर जात असताना आपल्याला 3 टार्गेट आपल्या 3 टार्गेट थिअरीनुसार येत आहेत. जर समजा काही कारणामुळे खाली येत असेल तर लक्षात घ्या इथपासून खालपर्यंत खालची लेवल कुठली आहे, ही लेवल आहे 43,279 ची लेवल आहे. आपण काय समजणार, 43,275 ची लेवल आहे. खाली 43,275, वर 43,475, 200 पॉईंटचा डिफरन्स आहे. त्यामुळे इथून खाली येत असेल, जर फ्लॅट ओपन होऊन खाली येत असेल तर आपल्याला काय होईल, 200 पॉईंट म्हणजे जवळजवळ 2 टार्गेट आपल्याला इथेच मिळतील.
गॅप डाऊन जर ओपन झालं आणि खाली टिकत असेल तर ह्या लेवलच्या आसपास ज्यांनी तेजी केली आहे त्यांचे स्टॉप लॉस असणार आणि ही जी दोन लेवल आहेत ह्या दोन लेवलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस असणार. अगदी ज्यांनी शॉर्ट ड्युरेशनसाठी घेतलं असेल त्यांचा स्टॉप लॉस इथे असेल, लॉंग ड्युरेशनसाठी घेतलं असेल त्यांचा स्टॉप लॉस इथे असेल. त्यामुळे जशा ह्या लेवल ब्रेक होतील आपल्याला खालच्या दिशेने एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. 43,275च्या खाली आल्यानंतर 43,175, 43,075 आणि 42,975 अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचं अनालिसिस मी तुम्हाला केलेलं आहे ते दाखवतो. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. त्यासाठी मी तुम्हाला थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून दाखवायचा प्रयत्न करतोय. ओके, तर ह्याचा तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला फिन निफ्टीसाठी ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत आणि वरची आणि खालची टार्गेट्स तुम्हाला इथे दिसत आहेत. तुमचा स्क्रीनशॉट झाला असेल. आपण आता पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे तो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. तर त्याच्यामध्ये सुद्धा आज ज्यांनी ट्रेड केला असेल, ज्यांनी त्याचं विश्लेषण केलं असेल त्यांना लक्षात आलं असेल की आपल्या इम्पॉर्टंट लेवल किती परफेक्ट पद्धतीनं चालतात आणि कशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये आज ट्रेडिंग झालेलं बघायला मिळतंय. तर हा झाला आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट, ज्याच्यावर इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लेवल, वरची तीन टार्गेट, खालची तीन टार्गेट आपण काढून दाखवलेली आहेत. तर ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा. व्हिडिओ पॉज करून तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे आणि मागचे 2 दिवस आपण जे स्टॉक बघतोय त्याचा आज शेवटचं आपल्याला फॉलोअप घेणार आहे. उद्यापासून आपल्याला नवीन स्टॉक असणार आहेत. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जे स्टॉक बघितले होते तर त्या स्टॉकमध्ये सगळ्यात पहिला मागच्या 2 दिवसापासून ज्या स्टॉकला आपण ट्रेस करतोय तो आहे बालकृष्ण इंडस्ट्रीज. बालकृष्ण इंडस्ट्रीज मध्ये काय झालं होतं बघा, मी तुम्हाला देताना सांगितलं होतं की इथे मागच्या 2 महिन्याचं आपण सपोर्ट लेवल दिलेली आहे आणि इथून वर गेला आणि ही 50% ची लेवल सुद्धा आहे, असं सुद्धा आपण 2 दिवसापासून जे अनालिसिस करतोय त्यानुसार होतं. काय झालं, त्यामुळे आपल्याला इथे ब्रेकआउट येऊ शकतो असं वाटलं होतं. त्यानुसार ब्रेकआउट आला. पण ब्रेकआउट आला, नेहमी लक्षात ठेवा, मी कायम सांगतो की ब्रेकआउट येतो त्यानंतर लेवल टेस्ट करायला वर जातं आणि मग खाली जाण्याची शक्यता जास्त असते. कधी एंट्री घ्यायची असते, ब्रेकआउट येतो त्यावेळेला एंट्री घ्यायची नाही, घेतली तर ती शॉर्ट ड्युरेशनसाठी घ्यायची असते. त्यानंतर एकदा लेवल टेस्ट करायला वर जाणार आणि परत जर खाली येत असेल आणि ही लेवल ब्रेक करत असेल खालच्या बाजूला, याला आपण एन पॅटर्न असं म्हणतो. हा दिसताना उलटा दिसतोय, वर जाताना सरळ दिसतो. समजा ही लेवल असेल तर ब्रेकआउट येतं, लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि परत वर जात असतो. अशा वेळेला आपल्याला ह्या लोकेशनला एंट्री घ्यायची असते, तर आपल्याला फॉल्स ब्रेकआउट मिळत नाहीत. आता इथे काय होऊ शकतं लक्षात घ्या, आपण जर ब्रेकआउट म्हणून जर मोठा ट्रेड घेतला असेल, छोटा ट्रेड घेतला आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट झालं, पण मोठा ट्रेड घेतला तर आता इथे तुम्हाला काय दिसतंय, 50% लेवलला आपल्याला ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला आहे. ट्विझर बॉटम मध्ये काय होतं, दोन कॅन्डल सारख्याच आकाराच्या सारख्याच शेपच्या बनतात आणि त्याच्यामध्ये पहिली रेड असते, दुसरी ग्रीन असते. जर उद्या हा हाय ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये एक तेजी सुद्धा येऊ शकते, कारण ट्विझर बॉटम पॅटर्न हा बुलिश पॅटर्न आहे आणि ह्याच्या हायच्या वर एक 15-20 मिनिटं अर्धा तास जर किंमत टिकली तर बाळकृष्ण इंडस्ट्रीज मध्ये आपल्याला एक तेजी सुद्धा बघायला मिळू शकते. कुठपर्यंत येऊ शकते तेजी, तर ही जी आपली 61.8% ची लेवल आहे, 2537-38 च्या दरम्यान इथपर्यंत येऊ शकते आणि इथून वर जात असेल तर हे मोठं टार्गेट आहे 2538 आणि 2600. याच्यामध्ये आपण ह्याची सुद्धा एक 50% लेवल काढून हे दुसरं टार्गेट ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मात्र उद्या जर आपल्याला असं लक्षात आलं की इथे क्लोजिंग आलंय, जर समजा थोडंसं गॅपडाऊन ओपनिंग झालं, या 50% लेवलच्या खाली ओपनिंग झालं आणि पुन्हा खाली जायला लागलं असेल तर मग आपला एन शेप पूर्ण होईल. ब्रेकआउट दिलं, लेवल टेस्ट करायला वर आलं आणि परत खाली चाललंय. अशा वेळेला आपल्याला इथे जर आपण एंट्री घेतली
तर आपल्याला एक मोठा खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते. मी मुद्दाम तुम्हाला ब्रेकआउटवर कशा पद्धतीनं ट्रेड करायचं असतं, त्याचा अभ्यास कसा करायचा असतो, हे मी तुम्हाला इथे शिकवण्याचा प्रयत्न करतोय. तर हा झाला बालकृष्ण इंडस्ट्रीजचा स्टॉक. दुसरा स्टॉक आहे भारती. भारती एअरटेलमध्ये आपल्याला आता काय झालंय, ब्रेकआउट आलेला आहे. ब्रेकआउटचा चांगला ट्रेड मिळाला, लेवल टेस्ट करायला खाली येतंय जसं आपली अपेक्षा असते. ते खाली कुठपर्यंत येईल, कदाचित इथपर्यंतच येईल, कदाचित इथपर्यंत येईल, कदाचित थोडंसं खाली पण जाईल. खाली किती येईल आपल्याला सांगता येत नाही. खाली आल्यानंतर कदाचित इथून वर जाईल, कदाचित इथून खाली येऊन वर जाईल, कदाचित इथून खाली इथपर्यंत येऊन वर जाईल. आता ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये एन शेप पूर्ण होणार नाही. एन शेप झाल्याशिवाय आता तेजी करायची नाहीये. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. खाली येत असताना आपण छोट्या ड्युरेशनसाठी काय करू शकतो, साधारण आपल्याला इथे इनसाइड कॅन्डल बघायला बनायला म्हणजे इथे बनलेली दिसतेय. तर ह्याचा लो ब्रेक झाल्यानंतर आपण साधारण ह्या लेवलपर्यंत एक शॉर्ट ड्युरेशनचा ट्रेड घेऊ शकतो. तर अर्थात ह्याचा सुरुवातीला आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी कुठलाही ट्रेड घ्या असं तुम्हाला सजेस्ट करत नाहीये. विश्लेषण कसं करायचं असतं, कुठे एंट्री घेता येऊ शकते, हे मी तुम्हाला फक्त शिकवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे झालं आपल्याला भारती एअरटेल या स्टॉक विषयी. त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया, जो मागच्या 2 दिवसापासून बघतोय, तो आहे आरबीएल बँक. आरबीएल बँकमध्ये काय झालं होतं, आरबीएल बँकमध्ये अचानक गॅपडाऊन ओपन झालं होतं. 61.8% लेवलला ओपनिंग नंतर 50% लेवल पहिल्या दिवशी वाचली होती, दुसऱ्या दिवशी ब्रेक झाली, पण हा लो तुटला नाही. जी कॅन्डल लेवल ब्रेक करते त्याचा लो तुटला पाहिजे, तो तुटला नाही. त्यामुळे इथे सुद्धा काय झालंय, तेजी झाली, खाली येत असताना ब्रेकआउट झालं, आता लेवल टेस्ट करायला वर गेलंय, पुन्हा वर जाऊन जर खाली येत असेल तर इथे एम शेप सुद्धा तयार होईल आणि एन शेप सुद्धा तयार होईल आणि ह्याचा लो ब्रेक झाला, म्हणजे हा लो जर ब्रेक झाला तर आपल्याला एक चांगली मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकते. तसं झालं नाही तर आपल्याला काय होईल, मग आपल्याला मार्केटमध्ये थोडंसं व्हॉलॅटिलिटी बघायला मिळेल. इथे बघा, इनसाइड कॅन्डल ह्या दोन तयार झालेल्या आहेत. जर वरच्या दिशेनं जात असेल, टिकत असेल, तर मग वरच्या दिशेनं जाईल. ही लेवल जर तोडून खाली येत असेल, ह्या दोन लेवल ज्या आहेत ह्या आता सपोर्ट म्हणून काम करणार. ब्रेकआउट आलं तर एन शेप खालच्या दिशेनं ब्रेकआउट मिळेल आणि मग खालचं मोठं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. हे झालं आरबीएल बँकेविषयी. शेवटचा स्टॉक बघूया, एसबीआय लाईफ. एसबीआय लाईफमध्ये काय झालं होतं, एसबीआय लाईफमध्ये आपल्याला ब्रेकआउट आलेलं होतं. आता तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात येईल बघा, ब्रेकआउट आलं, लेवल टेस्ट करायला खाली आलं, एन शेप बनून आता वर चाललंय. आता आपल्याला इथे म्हणजे चारही स्टेज या चार स्टॉकमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. एन पॅटर्नचं ब्रेकआउट म्हणजे ब्रेकआउट नंतर कशा पद्धतीनं मुवमेंट होते हे या चार स्टॉकमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं शिकायला मिळालं असेल. उद्या जर समजा या हायच्या वर आपल्याला एक 10-15 मिनिटं टिकत असेल हा स्टॉक, तर आपल्याला एक चांगलं वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते. 1500 पर्यंतचं टार्गेट आपण मिळू शकतो याच्यामध्ये. याचं कारण मी पहिल्याच व्हिडिओमध्ये 2 व्हिडिओ पूर्वी सांगितलेलं आहे. तर हे झाले चार स्टॉक. या चार स्टॉकमध्ये आपण मागचे 3 दिवस स्टेप बाय स्टेप विश्लेषण केलं. अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या चार स्टॉकमुळे तुम्हाला ब्रेकआउटवर ट्रेडिंग कसं करायचं असतं याविषयी माहिती, याचा अभ्यास, याची प्रॅक्टिस चांगली झाली असेल अशी मी अपेक्षा करतो. हे अनालिसिस जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुम्हाला खरोखरच जर ज्ञानात भर पडत असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्यामुळे काय होईल, मला तर प्रेरणा मिळेलच आणि इतरांना सुद्धा त्याच्यामुळे प्रेरणा मिळू शकते. लक्षात ठेवा, जर व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा, त्याच्यापेक्षा थोडा जास्त आवडला तर एक चांगली कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत बघताय, अजूनही जर आपल्या शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला अपलोड केल्या केल्या विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.